तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन करण्याची भेटण्याची जी इच्छा आहे, ती इच्छा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेद्वारे पूर्ण होणार आहे. ही योजना कोणासाठी आहे? या योजनेच्या पात्रता काय आहे, अपात्रता काय आहे, या योजनेसाठी कोण कोण पात्र असणार आहेत, तसेच या योजनेसाठी कुठकुठल्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे, ही योजना कशा प्रकारे राबवली जाणार आहे, या योजनेसाठी जो 30,000 रुपये खर्च येणार आहे, तो खर्च ज्येष्ठ नागरिकांना कशा स्वरूपात मिळणार आहे, संपूर्ण असे व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका, जेणेकरून आपल्याला समजण्यास मदत होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राज्यातील सर्वधर्मीय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती 30,000 रुपये इतके अनुदान प्रवास खर्चासाठी देण्यात येणार आहे. या योजनेविषयी अधिक जाणून घेऊया. या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश असून निर्धारित तीर्थक्षेत्रापैकी एक स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30,000 रुपये इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष खर्च, तुमचं भोजन आणि तुमचं निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल. या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळू शकते. बघा मित्रांनो, याच्यासाठी पात्रता काय काय आहे. पात्रतेमध्ये लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. वय वर्ष 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिक असणे आवश्यक आहे. म्हणजे कमीत कमी 60 वर्ष असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. हे 3 पात्रता आहे त्यासाठी. आणि अपात्र कोण कोण आहे बघा. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत, म्हणजे इन्कम टॅक्स भरतो. ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे, असे सदस्य पात्र ठरणार नाहीत. तथापि 2.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कामगार पात्र ठरणार आहे. ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत, हे सुद्धा अपात्र असणार आहे. ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, हे सुद्धा अपात्र असणार आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, ज्यांच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्यांच्या नावावर जर 4 व्हीलर असेल तर ते त्यासाठी अपात्र असणार आहे. कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त, जसे की TB, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोनरी अपुरेपणा, कोरोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी हे सुद्धा अपात्र असणार आहे. अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसापेक्षा जास्त जुने नसावे. म्हणजे तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट लागणार आहे की तुम्ही शारीरिकदृष्ट्या निरोगी आहेत असं. आणि हे जे मेडिकल सर्टिफिकेट आहे, जे प्रमाणपत्र आहे, ते वैद्यकीय अधिकाऱ्याचे लागणार आहे, सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याचे. आणि त्याचा जे आहे ते 15 दिवसापेक्षा जास्त जुने नसावे. जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडून गेले आहे, परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही, अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत अपात्र ठरवले जाणार आहे. जर असे आढळून आले की अर्जदार प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतेही तथ्य लपवून अर्ज केला आहे, ज्यामध्ये तिला प्रवासासाठी अपात्र ठरते, तर तिला कधीही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवता येईल. या योजनेचे पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेने करण्यात येईल.
बघा मित्रांनो, यासाठी कुठकुठले कागदपत्र लागणार आहे? आवश्यक कागदपत्रे. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज सेतू केंद्रामध्ये किंवा तुम्ही जे सरकारचं पोर्टल येणार आहे त्या पोर्टलवर सुद्धा हा अर्ज करू शकतात. लाभार्थ्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला. लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला या 4पैकी कोणतेही एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायला लागणार आहे. दुसरं तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, रेशन कार्ड असणे आवश्यक आहे आणि महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र. जर अधिवास प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड चालेल किंवा मतदान कार्ड चालेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला चालेल किंवा जन्मदाखला पाहिजे. हे 4पैकी एक कुठलं तरी पाहिजे. त्यानंतर चौथी गोष्ट, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. म्हणजे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापर्यंत ज्यांच्याकडे आहे तेच या गोष्टीसाठी पात्र आहेत आणि त्यांच्याकडे तसा उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे. किंवा जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळा किंवा केशरी रेशन कार्ड चालणार आहे. त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र, मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्र लागणार आहे. पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे. जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक लागणार आहे. या योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र लागणार आहे. हे हमीपत्र ऑनलाईन तुम्हाला मिळेल. लाभार्थ्याची निवड कशी होणार आहे? प्रवासाची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रक्रियेनुसार केली जाईल. एक कोटा निश्चित केला जाईल. त्या कोट्यामध्ये जेवढी उपलब्ध आहे त्याची लॉटरी काढली जाईल. जर जी लॉटरी काढली जाईल त्या लॉटरीमध्ये जर तुम्ही गेले नाहीत, तर जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांना प्राधान्य देण्यात येईल. अशा प्रकारे ही राबवण्यात येणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त ज्यांची निवड झालेली आहे तीच व्यक्ती तीर्थक्षेत्राला जाऊ शकते. तिच्यासोबत कोणतीही व्यक्ती घेऊन जाऊ शकणार नाही, ही अट आहे. जर पती आणि पत्नी यांनी स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरी निवड झाली आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरी निवड झाली नसेल तर आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय पुणे त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकेल. प्रवास प्रक्रिया कशी असणार आहे? जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या प्रवासाची यादी आयुक्त, समाज कल्याण पुणे सुपूर्द केली जाईल. निवडलेल्या प्रवासाची यादी प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सीला देण्यात येईल. नियुक्त अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सी टूरवरील प्रवाशांच्या गटाची स्थापनेची व्यवस्था करेल. प्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा आणि कोणत्या सुविधा देण्यात यावा याचा निर्णय राज्य शासन घेईल. सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी नियोजित स्थळी त्यांच्या स्वखर्चाने पोहोचावे लागेल. रेल्वे, बसने प्रवास. जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे प्रवासाची सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित व्यवस्था सुनिश्चित केली जाईल. प्रवास सुरू झाल्यावर प्रवासी प्रवासाच्या मध्यभागी असल्यास त्याला प्रवास सोडायचा असेल तर त्याला सरकारकडून तशी सुविधा दिली जाणार नाही आणि विशेष परिस्थितीत प्रवास मध्यभागी सोडणे आवश्यक असल्यास उपस्थित मार्गदर्शकाच्या परवानगीने स्वखर्चाने ते करायची परवानगी दिली जाईल. इतर लोकांच्या प्रवासावर निर्बंध. या योजनेअंतर्गत प्रवासासाठी निवडलेल्या व्यक्तीलाच प्रवास करता येईल. प्रवासाचा खर्च देण्याची तयारी असली तरीही प्रवासात इतर कोणत्याही व्यक्तीला सोबत घेऊन जाऊ शकणार नाही. फक्त निवड केलेली व्यक्ती ट्रेन आणि वाहनांमध्ये प्रवास करतील आणि प्रत्येक शीट बर्थवर एकच व्यक्ती प्रवास करेल. प्रवासादरम्यान प्रवासाला कोणतीही निवड न केलेली व्यक्ती, इतर कोणतेही नातेवाईक किंवा लहान मूल इत्यादींना सोबत नेण्याची परवानगी दिली जाणार नाही. अतिरिक्त खर्चाबाबत काय सांगितलं आहे? कोणत्याही प्रवासादरम्यान देवस्थान व विभागाने ठरवून दिलेले निकष सुविधांकरिता इतर सुविधा घ्यायच्या असतील तर त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भारची जबाबदारी संबंधित प्रवासाची राहील. म्हणजे प्रवासामध्ये जर तुम्हाला काही घ्यायची इच्छा झाली तर तुम्हाला ते स्वखर्चाने करावे लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे? योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. पात्र नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी अर्जदाराने कुटुंबाचे संपूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड, स्वतःचा आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदाराची तात्पुरती यादी पोर्टलवर ॲपवर जाहीर केली जाईल. पात्र अंतिम यादीतील अर्जदार दुर्दैवाने मयत झाल्यास त्या अर्जदाराचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल. मूळ अर्जदार, जीवनसाथी, सहाय्यकाच्या प्रवासासंबंधीची तरतुदी म्हणजे 75 वर्षावरील जे अर्जदार आहेत त्यांच्यासोबत जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला तुम्हाला नेण्याची परवानगी असेल. कोणाला असणार आहे? ज्यांचं वय 75 वर्षापेक्षा जास्त आहे अशांसाठी त्यांच्या जीवनसाथीला किंवा सहाय्यकापैकी एकाला सोबत नेण्याची परवानगी असेल. परंतु अर्जदाराने त्याच्या अर्जात तसे नमूद करणे आवश्यक आहे. त्याचा जीवनसाथी, सहाय्यक देखील प्रवास करण्याची इच्छुक आहे, म्हणजे त्याच्यासुद्धा इच्छा आहे प्रवास करण्याची, असं त्या अर्जामध्ये नमूद करणे आहे आणि त्याचं नावसुद्धा त्या अर्जामध्ये टाकणं आवश्यक आहे. 75 वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय 60 वर्षापेक्षा कमी असेल तरीही प्रवासी सहाय्यक अर्जदारासोबत प्रवास करू शकेल. प्रवासात सहाय्यक नेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय 75पेक्षा जास्त असेल आणि त्याने एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल. अर्जदाराचे वय 75 वर्षापेक्षा कमी असल्यास सहाय्यकाने परवानगी दिली जाणार नाही. सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतनीस नेण्याची सोय नसेल. जर दोन्हीही पती पत्नी यांचे वय 75पेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये मदतनीस नोंदणीकृत असेल तर तो पाठवला जाऊ शकतो. सहाय्यकाने किमान वय 21 वर्ष ते कमाल 50 वर्ष असावे. म्हणजे जो सहाय्यक ते बरोबर नेणार आहे त्याचं वय कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 50 वर्ष याच्या आत असलं आवश्यक आहे. एखादा मदतनीस प्रवासात घेतल्यास त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला परवानगी आहे. सहाय्यक शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असावा. प्रवासी, पती पत्नी आणि सहाय्यकांनी प्रवासाची संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करणे बंधनकारक राहील. तर मित्रांनो, ही होती मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या संदर्भात संपूर्ण अशी माहिती. अनेक काही कमेंट्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुम्हाला त्यासाठी संपूर्ण असं मार्गदर्शन करण्यात येईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.